Hello. So at the point when yesterday we learned about concept of disaster, we saw the three types of disaster, right? They were natural, natural, man-made, and hybrid, right? After that, we are going to see the ill impacts of disaster on human life. I think what we are going to conclude is how they affect us in a way. So, specifically, every year, millions of people in different parts of the world are affected by natural, man made, or hybrid disasters. Disasters like earthquakes, volcanoes, cyclones, floods, droughts, etc. And they are very destructive, राईट. जनरली ह्यामुळे खूप हेवी लॉस ऑफ लाईव्ह आणि प्रॉपर्टी होतो. खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान होतं. वन्स द डिझास्टर ऑकर्स देअर इज अ फिजिकल, सोशल, इकॉनॉमिक अँड सायकोलॉजिकल इम्पॅक्ट ऑन ह्युमन लाईफ. सो जेव्हा कधी डिझास्टर झाला तर त्यानंतर त्याचा माणसाच्या फिजिकल, सोशल, सामाजिक, इकॉनॉमिकल, आर्थिक आणि सायकोलॉजिकल म्हणजे मेंटल किंवा आपण ज्याला हेल्थवरती, मेंटल हेल्थवरती किंवा त्याच्या माइंडसेटवरती, त्याच्या मनावरती खूप मोठा परिणाम होतो. आणि होतोच. असा विचार करा, की आता किती जण आपण वादळाला घाबरतो. 2 वर्षापूर्वी जर विचार केला असता, तर इतके लोकं वादळाला घाबरायचे नाही. बरोबर आहे की नाही? सो फिजिकल इफेक्ट्स काय असतात? सो फिजिकल इंजुरी. जनरली सेव्हरल पीपल गेट इंज्युअर्ड by earthquakes, floods, cyclones. For example, in 2001, earthquake in Gujarat, about 1.7 lakh people were injured. In 1993, there was earthquake म्हणजे भूकंप in Latur, over 30,000 million नाही, over 30,000 people were injured. असा विचार करा, 2001च्या गुजरातच्या भूकंपात जवळजवळ 1.7 लाख लोक, म्हणजे आपण म्हणू शकतो 1,70,000च्या आसपास लोक इंज्युअर झाले होते. त्याच्याच पुढे त्याच्या आधी काही काळ 1993 साली लातूरमध्ये जेव्हा भूकंप झाला होता, तेव्हा 30,000 पीपल वेर इंज्युअर्ड. सो ओव्हरऑल फिजिकल इंजुरी होते. पूर आला तर लोकं वाहून जातात. आणि किंवा सध्याचा लास्ट इयरचा तुम्हाला सांगलीचा पूर आठवला असेल तर बघा, त्यांच्याकडे पूर्ण त्यांना गच्चीवर, 3ऱ्या मजल्यावर असं चढून राहावं लागलं होतं, कारण सगळीकडे पाणी भरलं होतं. ज्या रस्त्यावरनं पूर्वी माणसं चालायची, त्या रस्त्यावरनं बोटी चालत होत्या. यातलं पण सोडून द्या, ह्युमर सोडून द्या. पण किती नुकसान झालं असेल त्यानंतर घराचं? इतका वेळ जर पाणी टिकून राहत असेल, तर त्या घरांचं किती नुकसान झालं असेल? हं. देन द डेथ्स. Obviously, we can't even imagine the problem happening due to such physical conditions of the disaster, right? Disasters like earthquakes, floods, droughts, cyclones, storms can result into death of several people. For example, in India, the highest ever death toll was recovered in 1969 famine in Bengal. About 10 million people died in this famine. Famine म्हणजे दुष्काळ. सो या दुष्काळामध्ये 1969 साली झालेल्या हा दुष्काळ सॉरी हायेस्ट एव्हर डेथ टोल घेऊन येणारा होता. म्हणजे सगळ्यात जास्त इंडियात डेथ झाल्या होत्या एका डिझास्टरच्या माध्यमातून. आणि तो 1969 साली बंगालमध्ये, आणि जवळ-जवळ 10 मिलियन पीपल ह्या दुष्काळात मृत्युमुखी पडले होते. मे बी आज जर आपण कोविडचं आत्ता बघतोय, ते केवढं मोठं नुकसान आहे. हा पण तर डिझास्टरच आहे ना, बरोबर? पॅन्डेमिक. सायक्लॉन इन 1970 इन वेस्ट बेंगाल किल्ड अबाउट 5 लाख पीपल. सो जेव्हा 1970 साली वेस्ट बेंगॉलमध्ये सायक्लॉन म्हणजे स्टॉर्म, ज्याला आपण सायक्लॉन म्हणजे चक्रीवादळ म्हणतो, ते आलं होतं. तेव्हा जवळ-जवळ 5 लाख लोक हे मृत्युमुखी पडले होते. असा विचार करा, मोठी-मोठी वादळं येत होती, आजही येतात. पण आज टेक्नॉलॉजी इतकी विकसित झाली आहे, की आपल्याला वादळ येणार आहे हे आधी समजतं. पूर्वी ते वादळ होताना समजायचं, की आपल्याकडे वादळ आलंय. बरोबर? सो हाही त्यातला इम्पॅक्ट आहे, की टेक्नॉलॉजिकल इम्प्रूव्हमेंटमध्ये आज कमी इंजुरी होण्याचं प्रमाणही वाढलंय. पण त्याच्याबरोबर डिझास्टर होण्याचंही प्रमाण वाढलंय, हे आपण नाकारू नाही शकत. बरोबर? More than 15,000 people lost their lives in 1919 cyclone in Orissa. ओरिसा राज्यामध्ये झालेलं 1999चं जे चक्रीवादळ होतं, त्यात 15,000 लोकांनी जवळ-जवळ त्यांचं त्यांचं म्हणजे त्यांची लाईफ त्यांना गमवावी लागली होती. त्यांचा जीव त्यांना गमवायला लागला होता 1999 साली. सो हा होता की फिजिकल इम्पॅक्ट्स
किंवा फिजिकल इफेक्ट्स ऑफ द डिझास्टर. ऑब्व्हियसली सेकंड वन इज स्प्रेड ऑफ डिझास्टर. या काळात जेव्हा फ्लड्स होतात, सायक्लॉन्स होतात, दे दे स्प्रेड द डिझास्टर आफ्टरवर्ड्स. दे लीड टू द स्प्रेड ऑफ डिझास्टर. आफ्टर फ्लड्स, वॉटरबोर्न डिसीजेस लाईक डायरिया, कॉलरा, वेक्टरबोर्न डिसीजेस लाईक मलेरिया आर स्प्रेड. म्हणजे या अशा जनरली पाणी राहणं आणि ह्यामुळे डायरिया, कॉलरा सारखे रोग होतात. वेक्टरबोर्न डिसीजेस, मलेरिया, चिकुनगुनिया, डास तयार झाल्यामुळे होतात. आफ्टर these disasters, public health becomes more vulnerable to waterborne and vector-borne diseases. आणि अशा प्रकारच्या डिझास्टर नंतर पब्लिक हेल्थ म्हणजे लोकांचं लाईफ किंवा लोकांची हेल्दीनेस हा इम्पॅक्ट होतो, ह्याच्यावर इम्पॅक्ट होतो मोठा. After floods, cyclones, droughts, there is a tremendous loss of agriculture and forest products, and there is shortage of food, and thus lack of nutrition, spread of hunger. In such affected areas, people become most vulnerable to many diseases. सो जेव्हा एखाद्या ठिकाणी पूर येतो, एखाद्या ठिकाणी वादळ येतं, एखाद्या ठिकाणी दुष्काळ होतो, तेव्हा मोठ्या प्रमाणावर ॲग्रिकल्चरचं अर्थात शेतीचं नुकसान होतं, फॉरेस्ट प्रोडक्ट्सचं नुकसान होतं, झाडं पडतात आणि त्यामुळे फूड सिक्युरिटीला धोका येतो, अन्न सुरक्षेला. लोकांना खाणं मिळत नाही. कमी होतं, शॉर्टेज ऑफ फूड, लॅक ऑफ न्यूट्रिशन आणि आपोआप त्यामुळे हंगर, ज्याला आपण भूकमारी म्हणतो, ती स्प्रेड होते. ओके. सच अफेक्टेड एरियाज मधले जे लोक असतात ते जास्तीत जास्त वल्नरेबल होतात कुठचंही डिसीज पटकन कॅच करायला, कारण जी रोगप्रतिकारक शक्ती मिळणं अपेक्षित असतं ती त्यांना मिळतच नाही त्या न्यूट्रिशन मधनं. सो स्प्रेड ऑफ डिसीजेस होतो. सो पहिली गोष्ट आपण फिजिकल इफेक्ट्स मध्ये काय बघितलं, तर फिजिकल इंजुरी होते, डेथ होते किंवा स्प्रेड ऑफ डिसीजेस होतो. हे फिजिकल इम्पॅक्ट आहेत डिझास्टर्सचे. बघा, तुम्हाला जर क्वेश्चन आला की व्हॉट आर द फिजिकल इम्पॅक्ट्स ऑफ द डिझास्टर, तर तुम्हाला हे लिहायला लागेल. देन देर आर सोशल इफेक्ट्स, सोशल evils because of a lack of food, shelter, and spread of disasters in disaster altered affected areas. Generally, people migrate to the nearby urban areas in search of employment. Very often, it becomes very difficult to get employment in a short period, and therefore, unemployed persons may commit robberies or even murders to get their livelihoods. असा विचार करा की जेव्हा कुठेही एखाद्या माणसाचं प्रचंड पूर आला, वादळ आलं आणि त्यामुळे शेत वाहून गेलं, शेतीचं नुकसान झालं, त्या वर्षी त्याला करायला काहीच नाही. मग तो काय करतो, तो शहराकडे वाटचाल करतो. त्याला मायग्रेशन असं म्हणतात, बरोबर. जॉब तिथे तरी मिळेल म्हणून. सो तो तिथे जातो, पण तिथे कदाचित त्याला लगेच जॉब मिळतो, दॅट्स गुड. पण कधी कधी जॉब मिळत नाही आणि तिथेही त्याला खूप कष्टात आयुष्य जगायला लागतं. मग तरीही आपल्याला माहिती असतं की आपल्याला आपल्या कुटुंबाचं पोषण करायचंय, काही जबाबदाऱ्या आहेत आपल्यावर. आणि मग कुठून पैसे मिळवता येतील, तर काही प्रकारच्या क्राईम्सकडे लोक वळतात, जसं की चोरी करणं, मर्डर्स करणं. आणि हे अतिशय चुकीचंच आहे, आपल्याला माहिती आहे. पण ती परिस्थितीमुळे सोशल इव्हिल क्रिएट होतो. बरोबर आहे का? नाही. पण अशा प्रकारे क्रिएट झाल्याचं निदर्शनाला येतं. दूसरा इम्पॅक्ट आहे सोशल रिलेशन्स. मोस्ट ऑफ द डिझास्टर्स अफेक्ट सोशल लाईफ ऑफ मेनी अफेक्टेड पीपल. Survivors may lose their friends, relatives, workmates, etc. on account of disasters. This may affect their life and indicate stress related symptoms. खूपदा असं होतं की एखाद्या डिझास्टरमध्ये आपल्याला अतिशय जिवलग माणसाला गमवायला लागतं आणि त्यामुळे आपल्यावर त्याचं खूप मोठं प्रेशर, स्ट्रेस, दुःख हे सगळं खूप बिल्टअप होतं. यामुळे आपली सोशल रिलेशन्स म्हणजे निगेटिव्हली इम्पॅक्ट होतात. ओके. खूप टचिंग स्टोरी असं म्हणू शकतो आपण. एकदा आपल्या देशात मुंबईमध्ये काही बॉम्बस्फोट झाले होते रेल्वेमध्ये एका सर्टन टाइम पिरियडला. आता मुंबईत लोक कसं करतात, 6:03, 6:04, 6:10 अशा रेल्वे पकडतात, बरोबर. संध्याकाळची वेळ, खूप गर्दीची. तर एक सेम ट्रेन ते नेहमी पकडतात खूपदा. आणि त्यामुळे काय होतं की दर दिवशी जे ट्रेनमध्ये लोक असतात त्यांची आपोआपच ओळख होते, आपली मैत्री होते त्यांच्याशी, बरोबर. कारण तीच ट्रेन पकडून जाणारे लोक असतात. एकदा काय झालं की जेव्हा तो बॉम्बस्फोट झाला तेव्हा त्यानंतर त्या बॉम्बस्फोट मधून वाचलेल्या एका माणसाची गोष्ट होती की तो दर दिवशी तीच एक ट्रेन पकडायचा. समजा 6:07 असेल, मला एक्झॅक्टली माहिती नाही वेळ, पण समजा 6:07 असेल, तो तीच ट्रेन पकडायचा. त्या दिवशी काय झालं माहिती नाही, पण त्या समहाऊ त्यावेळी त्याला ती ट्रेन पकडता आली नाही आणि त्यामुळे तो ती ट्रेन चढू शकला नाही आणि
त्या ज्या ट्रेनमध्ये बॉम्बस्फोट झाला त्या बॉम्बस्फोटात तो वाचला. त्याचे मित्र मात्र जे कोणी होते ते सगळे मृत्युमुखी पडले किंवा जखमी झाले, पण खूप सारे मृत्युमुखी पडले. आता आपण त्या ट्रेनमध्ये चढलो नाही म्हणून आपण वाचलो याबद्दल आनंद वाटण्यापेक्षा आपण वाचलो पण ते गेले याचं गिल्ट वाटून त्याच्या मेंटल हेल्थवर खूप मोठा परिणाम झाला. येत आहे लक्षात? आणि हे खरं उदाहरण आहे. सो अशा प्रकारच्या गोष्टीचा सोशल इम्पॅक्ट डिझास्टरमुळे खूप मोठ्या प्रमाणावर वाढतो. मॅनमेड डिझास्टर्स जे असतात लाईक कम्युनियल रायट्स म्हणजे दंगली मे लीड टू कम्युनियल डिसहार्मनी म्हणजे एकमेकांमध्ये समाजात एक प्रकारचं संशयाचं वातावरण, आनंद नसणं, अजिबात एकत्र न राहणं हा प्रकार निर्माण होतो. देर इज अ वाईड स्प्रेड व्हायलन्स, लॉस ऑफ प्रॉपर्टी, लॉस ऑफ मेनी लाईफ. जेव्हा दंगल होते दोन वेगवेगळ्या समजा जाती जमातीत झाली, धर्मांमध्ये झाली, दोन ग्रुप्समध्ये आली कुठल्याही, तर त्या ग्रुपमध्ये तेढ निर्माण होते एकमेकांबरोबर न राहण्यासाठी. सो ते डिसहार्मनीमध्ये जगायला लागतात. दंगलीच्या वेळी त्यांनी एकमेकांच्या साहित्याचं, माणसांचं, मुलांचं, सगळ्यांचं खूप नुकसान केलेलं असतं. आणि म्हणून ह्या गोष्टी मॅनमेड डिझास्टर्स ते खूप मोठे सोशल इम्पॅक्टही असतात. सोशल इव्हिल्स हा ऍक्च्युली आपण बघितलेला मुद्दा होता. त्यांनी काय लिहिलंय बघा. Displaced people when move to urban areas it becomes difficult to get job. It's a same point. You can just consider the 3 points. Okay, so social evils, social relations आणि मॅनमेड डिझास्टर्स या हे सगळे सोशल इम्पॅक्ट मध्ये काउंट होतात. ओके, सो तुम्हाला जर आता प्रश्न आला व्हॉट आर द सोशल इफेक्ट्स ऑफ डिझास्टर, देन यू हॅव टू राईट ऑल दीज 3. असाही प्रश्न येऊ शकतो, एक्सप्लेन द इल इफेक्ट्स ऑफ डिझास्टर. अशा वेळी तुम्हाला फिजिकल, सोशल, इकॉनॉमिकल सगळ्या प्रकारचे इम्पॅक्ट लिहायला लागतील. बरोबर, स्प्रेड ऑफ डिसीजेस, सायकोलॉजिकल इम्पॅक्ट हे सगळेच्या सगळे. ओके, लेट्स सी इकॉनॉमिक इफेक्ट्स. Employment and economic losses. After disaster due to destruction of infrastructure like damaged industries, fields, transportation facilities, people might remain unemployed for short term. During disasters or disters, some people may remain unemployed for long time due to serious physical injuries, or they may not get employment at all during their lifetime. Thus disasters causes economic losses. सो हे लॉसेसचं स्पेलिंग चुकलंय बरं का. इथलं असा विचार करा की जेव्हा आपण कुठल्याही प्रकारे डिझास्टरचा विचार करतो तेव्हा त्यामुळे मोठमोठ्या इंडस्ट्रीज डॅमेज होतात, शेतं डॅमेज होतात, ट्रान्सपोर्टेशन फॅसिलिटीज डॅमेज होतात, लोक त्यांच्या कामाला पोचू शकत नाहीत आणि काम न झाल्यामुळे मोठमोठ्या प्रकारच्या बाजारांचं, मोठमोठ्या प्रकारच्या फर्म्सचं नुकसान होऊन त्या बंद पडतात. बरोबर, याच्या बरोबरीने लोकांचे जॉब्स जातात, निदान शॉर्ट टर्म साठी त्यांना अनएम्प्लॉईड राहायला लागतं. अनएम्प्लॉईड नाही म्हणजे इन्कम नाही. बरोबर, इन्कम नाही म्हटल्यावरती त्यांना मोठ्या प्रकारच्या कुटुंबातल्या कलहालाही सामोरं जावं लागतं. खूप प्रकारे जर समजा लॉंग टाइम मध्ये म्हणजे मोठ्या पिरियड मध्ये अनएम्प्लॉयमेंट राहिली तर कारण कदाचित अपंगत्व आलंय, काही काम करता येत नाही, एखादा पर्टिक्युलर एखादा माणूस समजा मशिनरी हँडल करतोय. बरोबर, मशिनरी हँडल करण्यासाठी खूप पॉवर गरजेची असते आणि समजा त्याचा हात नाही राहिला डिझास्टरमुळे, काही झाल्यामुळे, तर आता तो हे मशीन कसं हँडल करणार, म्हणजे त्याला ते एम्प्लॉयमेंट मिळत नाही फॉर द लाईफ टाईम. बरोबर, अशामुळे खूप मोठा इकॉनॉमिक लॉस होतो, त्याच्याकडनं मिळणारं उत्पन्न कमी होतं, त्याचा आधार घरच्यांना कमी होतो. बरोबर आहे ना. सो म्हणजे हा फरक, हा परिणामही लक्षात घेणं गरजेचं आहे. त्याच्या बरोबरीने इकॉनॉमिक लॉसेस ड्यू टू लॉस ऑफ प्रॉपर्टी. मगाशी म्हटल्याप्रमाणे खूपदा मोठमोठे डिझास्टर्स लाईक अर्थक्वेक, फ्लड्स, सायक्लॉन्स यांनी प्रॉपर्टीचा लॉस होतो आणि त्यामुळे लोकांना त्यातून रिकवर करणं, पुन्हा एकदा झालेलं नुकसान भरून काढणं हे अतिशय कठीण होतं. खूपदा डिझास्टर्स लाईक फ्लड, अशा गोष्टींमुळे सॉइल फर्टिलिटी जी असते ना, जमिनीची काय उत्पादक क्षमता, तर ती कमी होऊन जाते. तिथे पिकं येणं बंद होतं.
ती सॅलिनेट होते. सो अशा प्रकारे सुद्धा लोकांच्या इन्कमवर परिणाम होतो. कधी पूर आणि या गोष्टींमुळे त्यांचा जो सोन्याचा साठा, पैशाचा साठा असतो, तो वाहून जातो. कधी-कधी त्याचा लॉस होतो. इन द सेन्स असा विचार करा, की दुष्काळच जर सतत पडत राहिला, तर शेवटी त्यांना तेच विकून पैसे कमवून घर चालवायला लागतं. देन हा पण एक प्रकारचा इकॉनॉमिक लॉस आहे. इकॉनॉमिक लॉस ड्यू टू डेथ ऑफ अर्निंग मेंबर, म्हणजे जेव्हा घरातला अर्निंग मिळवणारा करता माणूस, स्त्री, पुरुष कुणी यांची जेव्हा डेथ होते, तेव्हा अख्ख्या कुटुंबाला इकॉनॉमिक लॉस सहन करायला लागतो. त्यांना सफर करायला लागतं फ्रॉम द सिव्हिअर स्ट्रेन टू सर्व्हाइव्ह ड्युरिंग पोस्ट डिझास्टर पिरियड. म्हणजे डिझास्टर तो होतो, त्याचा इम्पॅक्ट तर आहेच, पण त्याच्या बरोबरीने ओव्हरऑल पोस्ट डिझास्टर पण खूप मोठा इम्पॅक्ट होतो. Then the last one is psychological effect. Due to disasters, whenever there is deaths of family members and friends and relatives, those who survive experience a lot of mental stress. सो इथे ट्रेस लिहिलंय, ते स्ट्रेस आहे. ओके, सो असा विचार करा की जेव्हा एखाद्या डिझास्टर नंतर खूपदा आपण अशी उदाहरणं ऐकली आहेत की अख्खी फॅमिली गेली पण छोटंसं बाळ राहिलंय, तर त्या बाळाचं भविष्य काय? त्याला अनाथ म्हणून जगायला लागतं. अख्खी खूप मोठ्या आपल्या जवळच्या व्यक्तीला त्रास झालाय, त्याला डेथ झाली, आणि असं असताना या सगळ्यामधनं जे मागे राहिलेले लोक असतात त्यांना डिप्रेशन, नर्वसनेस, टेन्शन, ब्लड प्रेशर, स्लीप डिसऑर्डर्स, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या त्रासांना सामोरं जावं लागतं. बरं, हे कोणी असं म्हणू शकत नाही की हे खोटे आजार आहेत, कारण ते नाही आहेत. अतिशय जगाला इम्पॅक्ट करणारे मोठे मेंटल हेल्थला अफेक्ट करणारे आजार आहेत हे. मेंटल इलनेस येते. देअर परफॉर्मन्स ॲट वर्क इज ॲडव्हर्सली अफेक्टेड. ऑब्व्हियसली जर समजा तुमच्या इतकं मोठं आणि जवळच्या माणसाचं नुकसान झालंय, तर तुम्हाला त्याचा खूप त्रास होणार. तुम्ही हवा त्या प्रकारे परफॉर्मन्स देऊ शकणार नाही. देअर ॲब्सेंटिझम ॲट वर्क इन्क्रीजेस. समटाईम दे बिकम ॲग्रेसिव्ह. दे डेव्हलप बॅड हॅबिट्स लाईक कन्झम्पशन ऑफ अल्कोहोल, ड्रग्ज, स्मोकिंग एटसेट्रा. आणि यातून खूपदा काही करण्याची इच्छा राहत नाही, किंवा सगळं दुःख कुठेतरी हरवून टाकण्यासाठी असा एक फार पूर्वापार पद्धतीपासून चालत आलेला प्रघात आहे की दुःख बुडवून टाकायचं म्हणजे दारू प्यायची, ड्रग्स, स्मोकिंग करायचं. असं काही नसतं. हा तात्पुरता असलेला इलाज असतो. उलट त्यामुळे नंतर जेव्हा तुम्हाला जाग येते या सगळ्यातून, तेव्हा तुमचं दुःख काही पटींनी वाढलेलं असतं. ओके, पण हे तेव्हा लक्षात येत नाही. आणि हेच तर सायकोलॉजिकल इफेक्ट्स आहेत, की तुम्हाला इतकं न सहन करण्या इतपत प्रॉब्लेम झालेला असतो त्यावेळी. According to some studies of some psychologists, there are stronger psychological effects of young school going children than elderly people. म्हणजे जेव्हा शाळेत जाणारी मुलं असतात, तेव्हा छोटी नाही, हायस्कूल पण. सो यंग स्कूल गोईंग चिल्ड्रन म्हटलंय त्यांनी, राईट? त्यांच्यावर मोठ्यांपेक्षा जास्त परिणाम होतो अशा प्रकारच्या डिझास्टर्सचा. सम ऑफ द सायकोलॉजिकल इफेक्ट्स आर फिअर, म्हणजे भीती, अँझायटी, म्हणजे भीतीच, पण त्यामुळे तुम्ही सतत कुठल्या ना कुठल्या दडपणाखाली असता. अँझायटी म्हणजे अस्वस्थता. स्लीप डिसऑर्डर्स म्हणजे झोप न येणं. सोशल विड्रॉल म्हणजे समाजापासून तुटून इंट्रोवर्टनेसने वागणं. डिक्रीज इंटरेस्ट इन पियर्स, हॉबीज अँड इव्हन स्कूल. शाळा, छंद, मित्रमैत्रिणी यातला इंटरेस्ट निघून जाणं, कारण काही काही उरलंय असं वाटतच नाही रादर. ओके, सो ह्या प्रकारचे अतिशय इल इम्पॅक्ट वी कॅन फेस ड्यू टू द डिझास्टर्स. कोणते कोणते होते पुन्हा एकदा रिव्हिजन करूया. फर्स्ट वॉज फिजिकल इफेक्ट्स थ्रू फिजिकल इंजुरीज अँड डेथ. सेकंड वॉज स्प्रेड ऑफ डिसीजेस. थर्ड वॉज सोशल इफेक्ट्स which include social evil, social relation effect to social relations, and effects of man-made disasters. Then there were economic effects, economic losses due to unemployment, then economic losses due to loss of property, and economic loss due to death of family member, and then there is psychological effects. Okay, सो हे इफेक्ट्स तुम्ही नीट प्रकारे कुठेतरी नोट डाऊन करून ठेवा. तुमच्याकडे ऑलरेडी नोट्स केल्या आहेत, आणि तुमच्याकडे ऑब्व्हियसली स्क्रीन आहेच ते बघायला, आणि त्याच्याविषयीची कोणते इम्पॅक्ट, असं प्रत्येक पॉइंट विषयी साधारण एक 5 ओळीची माहिती तुम्ही लिहिली तर हे छान प्रकारे तुमचं उत्तर तयार होऊ शकतं. एक्सप्लेन द इल इफेक्ट्स ऑर द इफेक्ट्स ऑफ डिझास्टर. आजसाठी इतकंच. आज आपण इथेच थांबूया. उद्या भेटूया. ओके, हॅव अ व्हेरी नाईस डे अहेड. बाय.